नमस्कार. आज मी प्रत्येक त्या स्त्रीसाठी बोलते आहे जी रोज सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठते आणि सगळ्यांपेक्षा शेवटी झोपते. घर आवरणं, स्वयंपाक, मुलांची काळजी, नोकरी, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना ती स्वतःला कुठेतरी मागे ठेवते. कोणी विचारतं का तिला, तू ठीक आहेस ना? ती थकते पण थांबत नाही. ती आजारी असली तरी काम करते. तिला वाईट वाटत असलं तरी हसते, कारण तिला शिकवलं गेलं स्त्री म्हणजे त्याग. पण खरंच का स्त्री म्हणजे फक्त त्यागच असतो का? नाही. स्त्री म्हणजे स्वप्न असतात. स्त्री म्हणजे जिद्द असते. स्त्री म्हणजे स्वतःचं अस्तित्व असतं. कधीकधी तिच्या मनात प्रश्न येतो, माझ्यासाठी काय? मी फक्त आई आहे? फक्त बायको आहे? की फक्त सून आहे? नाही, तुम्ही फक्त नाही आहात. तुमचं स्वतःचं नाव आहे. तुमची स्वतःची ओळख आहे. तुमच्या मनात अजूनही काही अपूर्ण स्वप्न आहेत आणि ती स्वप्न बघण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. लक्षात ठेवा, घर सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे, पण स्वतःला सांभाळणं ही तुमची गरज आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत नसाल तर सगळ्यांना मजबूत कसं ठेवणार? जर तुम्ही आनंदी नसाल तर घरात आनंद कसा येणार? म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. दररोज 20 ते 30 मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा. काहीतरी नवीन शिका. तुमच्या मनातलं बोला. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. कोणी तुमची किंमत ओळखली नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखा. आणि कोणी कौतुक केलं नाही तरी चालेल, पण स्वतःसाठी एकदा आरशात बघून बोला, मी पुरेशी आहे. हो, तुम्ही पुरेशी आहात. तुम्ही सुंदर आहात. तुम्ही सक्षम आहात. तुम्ही मजबूत आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हारायच्या नाही. थकायला हरकत नाही. रडायला हरकत नाही. ब्रेक घ्यायलाही हरकत नाही. पण स्वतःला कमी समजू नका, कारण स्त्री कमजोर नसते. ती फक्त शांत असते. पण जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहते तेव्हा तिच्यासारखी ताकद जगात नाही. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला प्राधान्य द्या आणि स्वतःची स्वप्न जिवंत ठेवा. कारण तुम्ही थकू शकतात, पण तुम्ही हरू शकत नाही. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.